मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री मल्हारी सप्तशती पारायण अध्याय। हे जर आपण अध्याय ऐकले तरी सुद्धा आपले सर्व कामं निर्विघ्नपणे होतात आणि पार पडतात, कारण हे एवढे चमत्कारिक आणि खूप प्रभावी सेवा आहेत मल्हारी सप्तशतीच्या अध्यायांचे। जर ज्यांच्या मुलामुलींचे लग्न होत नाही, घरात पैसा टिकत नाही आहे, नजर दोष, ग्रह दोष, वास्तुदोष काही असेल तरी सुद्धा तुम्ही मोबाईल लावून घरात ठेवून दिला तरी सुद्धा तुमच्या घरातील अनिष्ट जीव वृत्ती असेल या जे काही असेल दोष ते संपूर्ण काही निघून जाईल आणि घरात सुख शांती प्रदान होईल, पैसा अडका बरकती राहील। हातात पाणी घेऊन घ्यायचे, तांदळाचे दाणे घ्यायचे थोडे आणि संकल्प घेऊन तुम्ही श्रवण केले तरी सुद्धा खूप अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मल्हारी सप्तशतीचे हे पारायण आहेत, हे अध्याय आहेत। तर सर्वांनी श्रवण करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। चॅनलला कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स नक्की करा, कारण कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळते। तुम्ही कुठून कोणत्या गावाहून हा माझा अध्याय हा मल्हारी सप्तशतीचे पारायण ऐकत आहोत, आपल्या गावाचं नाव पण केलं तरी पण चालेल, नाहीतर श्री स्वामी समर्थ नक्की करा, कारण की तुमच्यासाठी मी खूप काही सेवा घेऊन येणार आहे या महिन्यामध्ये। खूप काही पूजा पाठ जप तप संपूर्ण 12 महिन्यापेक्षा सुद्धा हा महिना अत्यंत पवित्र महिना, मार्गशीर्ष महिना, महालक्ष्मीचा महिना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत महत्त्वाचा महिना आहे आणि महालक्ष्मीला प्रसन्न दिवाळीपेक्षा सुद्धा जास्त प्रसन्न करण्यासाठी हा महिना अखंड जप नाम तप यज्ञ श्री स्वामींचे जितके चिंतन मनन चिंतन आपण करू तेवढे स्वामी समर्थ आपल्या पाठीशी राहतील। आपल्याला स्वामींकडून काही मागायचं नाही, ज्यांना एकदम मनोभावे पूजा करायची असेल त्यांनी स्वामींकडून काहीच नका मागू, फक्त सेवा करा। स्वामींना तुमच्या मनात संपूर्ण काय आहे सर्व माहिती आहे, त्यांना सांगायची गरज नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून पारायणाने अध्यायाला बसा आणि संकल्प घेऊन तुम्ही बसले तरी सुद्धा चालेल आणि नाही पण तुम्ही काही मागितलं पण स्वामी तुम्हाला एवढं काही देऊन जातील की तुम्ही विचार सुद्धा केलेला नसणार की मी हा या महिन्यात की मला एवढं भेटेल असं, आणि एवढ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील। फक्त श्रवण करा श्रद्धा आणि विश्वास ठेवून। तर श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला। श्री गणेशाय नमो नमः। अथ ध्यानम। श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला। अथ ध्यानम। ध्याये मार्तंड रूपम अचलचल विभुम कोटि सूर्य प्रकाशम आनंद विश्ववंद्यम सकलम जनकरम कर्मधर्मादिनाथम अश्वम बोधावर वरुडम परविमलम विरलम श्री कोटि कंदर्प दर्पम श्री मनमल्लारी राजम विजय जयकरम माळस्कांतम सिद्धम। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमो नमः। श्री कुलदेवताय नमः। अक्कलकोटी निवासे श्री स्वामी समर्थ महाराजाय नमो नमः। श्री मल्हारी मार्तंडाय नमः। जय जयाजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माता, देवी मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता। नमो ती आदि शक्ती माता विश्वाची सरस्वती, सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणाशी करू नमन। स्वामी समर्थ सकळ जनाचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता, या मल्हारी सप्तशतीचे करीतो मी नमस्कार। त्या माता पित्याचे उपकार मज असती थोर, दाखिवले जगजयांनी एके दिवशी दिंडोरी। गुरु मावली वस्ती दरबारी, पुस्ती तयाशी सेवे करी सेवा आपल्या कुलदैवतांची। दादांनी दाखवली कुलदेवता, आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी करावी आता सेवाकरांच्या कल्याणासाठी। श्री गुरु मावली वाच आईसाहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता, शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा। तो तत्काळ हो पावता आशीर्वाद तयाचे मिळता सुकलाभे सेवेस करास। थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात सनत कुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी या संसार सागरी कळी काळाच्या लहरी तारावया सकल जना धरिता। श्री मल्हारीचे चरण भवबंधाचे होते निवारण, अधिदुस्तर व्याधिहरण सकल स्वामी सेविकऱ्यांचे। थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार केला तयाने सहार। त्या मनी मल्ला दैत्याचा माळसा महाकाली, स्वयं प्रकटली शैलजा बाळी ती विश्वमाता अवतरली ती मल्हारी। समवेत अवतार कथा तयाची ऐकावी तुम्ही साची, पूर्वीला आस भक्तांची। श्री मल्हारी सप्तशती कोणे एके अवसरी, रम्य कैलास शिव शिकारावरी हिरे जडित मंदरी। महादेव शंभू वसे आली तेथे भवानी, नमस्कारीला शूल पाणी एकांत अर्धांगी बसुनी। पुसुनी झाली शिवासी पार्वती वाच, देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार। जो
जो उद्रील मानवा भवसागर तयाचे महात्मे सांगावे करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभू वाच श्रीदेवी अंबिके वर्णाने तुझ सांगेन वचने भक्त मुक्तीची कारणे मल्हारी अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कौने एके अवसरी पिडिले ऋषीश्वर भारी दैत्य त्रासे करुणिया ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्माचा कुमार दारिद्र्य पिडले जे ऋषीवर तया प्रती सांगितसे सनत कुमार वाच सप्तधर्म पुत्र तपाशी आले मणिचूर पर्वतांशी अति तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी त्या आश्रमाच्या महिमान श्रापदे वैर सोडून करती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नादते तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळा आळविती लावलाही बक शुक रुजी करता ती ऐसा तो आश्रम मनोहर वर चंपक कलतांचा बडिवार केळी नारळ फणस सुंदर शोभित असे तया अंगणी आश्रमातील सरोवर जले परिपूर्ण मनोहर कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित मलदैत्य तेथे पर्वतावरी आला एके अवसरी खडग झळके तयांच्या करी छेदिसते वायू ते अश्वर रथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळांना ऋषींचे आश्रम विद्य वासिले अनेक वृक्ष उपाटिले दैत्यांनी अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञ कुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्र अपवित्र केले पुष्पांची वृक्ष उन्माळिले घरे दारे विद्विंसले मद्यपान करीता आले उद्ध्वस्त केले आश्रमास तये मग ते आश्रमाची कणा भग्न झाली तये वेळा जैसा धरणी कंप झाला म्लान वदनी सृष्टी सारी ऋषेश्वराशी घोर पीडिता कंठी पाश असे बांधिता वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाभाव तया ऋषीच्या कांता त्याशी व्याकुळ करिता नाशिला त्या पतिव्रता मैल दैत्य तयेवेळी ऋषी बोलती मनी आता आश्रम सोडून कोठे जावे आम्ही दैत्याचे पिढे करुणी पूर्वी आम्ही पाप केले त्याची फळे पापे झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो आता कोणसी सांगणे कोण्या राजाशी मागणे देवराज ही जिको नसे या मल दैत्य राजाशी हा वृत्तांत सांगे इंद्राशी की सांगावे ब्रह्मदेवाशी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी पीडा सांगू महादेवाशी तोच हारील दुःखराशी ऐसे विचार करीते मनाशी दैत्य पीडित ऋषीवर आणि का पर्विता जाणे तेथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे मग आला आम्हाला जाणे अनंत साहसी श्री मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र श्री करुणी पवित्र गुरु मावली कथन करी इत श्री गुरु मावली विरिचितम प्राकृते भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे शत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरणम पर्णुन नमस्तु श्री अध्याय दुसरा पहिला अध्याय समाप्त झालाय आता दुसरा अध्याय श्री गणेशाय नमो नमः सनत कुमार वाच कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवून पर्वताशी गेले सारे अमरावतीशी इंद्र राजास सांगण्या रत्ने झळकती सिंहासने इंद्र बैसला आसनी अनेक अप्सरा येऊन करती तयाची सेवा तेव्हा सेवित असे अग्नी यमपाश सोडून कुबेर नवनिधी घेऊन सेवा करी तसेच चक्रांची सूर्य शांत मूर्तीसी चंद्र सवे भाविसी बृहस्पती करी स्तवनावाशी त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्र नगरी प्रविशले देव सभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देवधारणा देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासना तयाशी नमस्कार करिता झालो इंद्र वाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवच सांगावे मज ऋषी राया ऋषी वाच तुझे उभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतासी आम्हा करीतो होतो तपाशी आला ते मल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता त्या झाला आम्हासी पिढू लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरून कुटुंब आणि के पर्वत ठेवून आले तुझे शरण तू सर्व जानासी देवराया इतके करणे दैत्यमनी मला वध करणे आम्हाशी आश्रमे स्थापणे तुम्ही निर्भय करुणिया शुक्रवाच त्या दैत्य ब्रह्माशी आरिधले एक अंगुष्ठे तप केले धूम्रपाना सहित जपिले तयाने झाला अमरतो त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य कोणी जिंकू न शके त्या महादृष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठवासी जावावे महाविष्णूस वृत्तांत सांगावे आमचे क्लेश वदवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून हृदय श्री विष्णू चरण स्मरण पाहण्या वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयाची मिळण्या पोचले वैकुंठ
वैकुंठ भुवनी सुंदर मंदिर पाहून भक्ती जळली चरणी वैकुंठपती तेथे वसे. देखिला ऋषींनी कमलनयन केला पितांबर परिधान रत्न जडित सिंहासन शोभत असे. मेघ सावळा केयूर कनक किंकणी शोभत कंठी कौस्तुभ झळकीत कर्णी कुंडले मिरवित हृदयी वैजंती शोभत. गरुड सेवा करी हस्ती गदा पद्य शंख चक्र शोभी पद्यासनी बैसले श्रीहरी वदन सुहास्य शोभे. सौंदर्यांचा निधी वेतीला रत्नखचित मुकुट शोभला सुवर्ण तेजे सूर्य भासला. श्रीहरी आसनी वसे प्रिय भक्त ऋषी नारद दादिक कपिल मुनी सिद्धदायक जवळ ते सनकादिक भक्तिभावे शोभत. धर्मपुत्र ते पाहून आनंदले नेत्र तयाचे जडी भरले. नमस्कारण उभे टाकले श्री विष्णूंची स्तुती करू लागले. ऋषी वाच जय जयाजी पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजंसा जगद्दानमया जगद जगजीवना. ऐसी स्तुती ऐकून संतोषिला तो चक्रपाणी. मेघ गंभीर वचनी पुसता झाली ऋषीची. श्री भगवान वाच प्रसन्न झालो तुम्हासी. काय येणे केले वैकुंठासी सांगावे तुम्ही मजसी. धर्मपुत्र ऋषी वराणो तुम्हा ते कोणी कष्टविले. कवने पापी भेड साविले दुर्मद तपभंग केले. चित्त शोभिले तुमचे ऐकून महाविष्णूंची वचने. संतोषिली धर्मपुत्रांची मने. नमस्कार करुणी चरणे सांगते झाले तयाशी. ऋषी वाच मणी चूर पर्वतांशी आम्ही वसता तपाशी. मनी मल दैत्य पिडले आम्हाशी. आमच्या आश्रमाशी नासविले अमरावतीचा राणा. तो मनी मले जिंकिला पिडिले आम्हा ऋषी जना. हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू वाच मनी मल दैत्य मांजले तपे ब्रह्मासा आरिदले अमर जे जाहले. कोरी जिंकून शके तयासी न हारे मानती. एका त्र्यंबका वाचून चला जाऊ शिवभुवनी. तुम्ही आम्हा समवेत वृत्तांत सांगू महादेवास विनंती करू तयास. तोच वदली मनी मल्ला सुरास. चला ऋषीवर हो कैलास भुवनांची कथा निवारील सर्व वेता. साक्षी ठेवून समर्था सांगत असे श्री गुरु मावली. इत श्री गुरु मावली विरिचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती द्वितीय अध्याय संपूर्णम. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणम पर्ण नमस्तुम. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच महाविष्णू सह वर्तमान धर्म सेतु ऋषीजन आकाश मार्गे करून गमन निघाले दर्शना कैलासासी. तयानी कैलासगिरी देखिला सहस्रचंद्र किरणांचा भासला. शुभ्र शूल देखिला हिमगिरी शुंभू निवास. त्या कैलासगिरीवर पारिजात फुलले भारी. चंद्रकासारखी निर्मळ परीर नाना सुगंध दरवळली. तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्प परिमल फाकले. जैसे चंदन पुरुषी चंचरे दाही दिशा गमगमित. जैसे गंधर्व करीती गायन किन्नरी नृत्य करीन. शिवशंकरास करण्या प्रसन्न 64 कला जागवित रत्न खचित शिखरा. माघारी रूप पाहून नर नारी कामधेनू. तेथे रवंत करी शोभतांती अतिसुंदर. हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारले नाना रत्ने तेथे शोभले. रत्नखचित सुवर्ण मंदिर कळस झळकती शिकावरी. ध्वज पताका शोभती अमरी. कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभते. प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्य रागाची प्रभावळी तिसरी पुष्कर राजाची केली. चौथी निळकंठी शोभली. पाचवी पोवळाची प्रभावळी. 6वी पाचूने बांधली. 7वी हिऱ्याची निर्मली झळकली. वीज अंबरी मुक्ता कलाचा निर्मयला. अमृतासारख्याचा धवला स्फटिका समजोजवळा. भिंती शोभतात मनोहर. ऐसा कैलास देखून धर्मसुत आनंदी होऊन श्री विष्णू सतोष पाहून तेथे जाते झाले. ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णितो तयाचे महिमान. लेखिनी जाते आटून मज पामराची काय कथा. त्या सुंदर शिवभुवनी नाना दैवता बसून अष्टलोकपाल सेवा करून वेलोंगताती. अखंडित सुरवर सकल इंद्रदादिक विद्याधर किन्नरे यक्षदिक कुबेरादी मुख्य नायक सेवातिथी. सेवकपणे अप्सरा समुदायक मिरवती. गीत नित्याचे माला दावते. शिवसंभूत रिझवती नित्य गायिने करुणिया. ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अति गहन सावधान करुणे मन. श्रोत्या हो तुम्ही परिसाव्या. इत श्री गुरु मावली विरिचित प्राकृत भावार्थ टीकाय ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु. अध्याय 3 समाप्त झालाय. अध्याय 4 श्री गणेशाय नमो नमः. सनत कुमार वाच देखोनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित. थोर विस्मय धर्मसूत पावते झाले सर्व ही. जे मनी मले पिडले त्रयाग्रीने पाळिले. ते शिवसभा पाहुनी आनंदले हृदया माझी. अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी. अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषी शरीफ पूर्व पुण्य करुणी. जैसे शरीफांचे कल्लोळ कामधेनूचे
शिरधवल तैसे कर्पूर गौर निर्मळ सोजवळ दिसत असे कमळ दली पूजिला अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा जयाची सुचलयुक्त चरण तळे दिसती आरक्त कोमले भक्तांच्या हृदयी जिंकले पाप ताप शोक हरे ज्याची पायी काळे वसंत सर्व वेष्टी करुण शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेक्षर महादेव मंचकी पद्यासन शोभत असे शोभत व्यार्ग चम्र असे परिधानित वरी भुजंग असे कवडीत आनंद शिव शंभूच्या पान पात्र डमरू खडग पिनाक बाण खटवांगे परशु अंकुश शुंग त्रिशूळ हाती धरियला ऐसे दशायुद्ध मनोहरे प्रचंड दुर्दित धारिले करे कंकणे सर्पाची भयंकरे दिसताती दृष्टीशी पूर्व सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील ग्राशी भक्तासाठी हलाहल परमप्रीती करुणीय पश्चिमे मुख कमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसते कर्दबाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभित असे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहास्य वदन शिव सुंदर मेघा सारिके सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त सगुण लक्षण रहित तडी समुदायासारखी दिसत असे पंचमुखी शिव शंकराच्या अर्धांगी गौरीचा असे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसे गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगी ते पावली सृष्टी सर्वही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरजा भवानी समवेत असे शूल पाणी ऋषी संतापले अंतिकरणी साष्टांग प्रणिपात करीते ऋषी वाच जय जयाजी शिव वरदमूर्ती जय जयाजी गिरिजापती जय जयाजी पशुपती नमन तुझे निजभावे नमन तुझे चंद्रशेखरा महता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परातपरा महारुद्रा नमन तुझे नमन कर्पूर गौरासी नमन तुझ भूत भावनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझे नमन ज्ञानदायिकासी नमन वेद जाने तयासी नमन वेद कर्यातासी वेदर्थ यासी नमन नमन सृष्ट कर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टी पालक विष्णुशी नमन संहार रुद्राशी त्रिमूर्तीस नमन असो ऐशी शिवाची स्तुती करून ऋषी सभेत उभे राहून विवळ अंतकरणी विराजुनी अश्रू ढाळती तेथे शंभू वाच तुम्हा कवने कष्टी केले दुर्मंद तपंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्मसुता हो ऋषी वाच महादुष्ट मनी मैल दत्त श्रीशैल पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करीतसे ब्रह्माससे मनी मल्लाशी मिळाले वरदान तुम्हासी जिंकून शके कवन न जिंकती देवदान अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत्त जाहले महातळी राज्य करू लागले सकळ जनाते पिढिले ऋषी तेही न सोडले भगवंता तू सर्वत्र होसी आमुचा वृत्तांत जानसी महादोषात खडोतसी आम्ही काय सांगू तुझे शिव वाच ऋषी हो तुम्हा ते तयानी नाही पिढिले दृष्ट कर्म आयुष्य कमी केले काल सर्पाच्या पेटारे विध्वंसले त्या मनी मुल सुरांनी मी वधिल त्या दैत्यांशी म्हणून उठला महाक्रोधाशी जटा आपटल्या भूमीशी उग्र रूप धरुणिया तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी दिला वदली द्रुत मारी नाम तियाचे द्रुत मारी उभी टाकली दंतदाळा विक्राळ दिसली जिव्हा तिची अग्नी भासली अति भयानक दिसे असे शिव सभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरु मावली करीतसे वर्णन स्वामी सेवकऱ्यांसाठी इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्अध्याय संपूर्णम श्री कुलदैवत खंडेराव महाराजा चरणम पर्ण नमस्तु चतुर्थ अध्याय श्रवण करून चुकलो आहोत आपण आता 5वा अध्याय श्रवण करणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 5. सनत कुमार वाच. शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पाचे शिरी शोभतसे मुकुट चंद्राच्या खडग पाश हाती शोभे सवे स्वान थोर गर्जत गण सप्तकोटी पारावरित पिशाच समुदाय विराजित शोभे तयात शंभू मार्तंड समस्त देवांत आज्ञापित यावे आपण युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आणून करून देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी देवांच्या रणभूमीवर सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी मार्तंड त्यावेळी मार्तंड भैरवाशी कार्तिक वाच मयुराचे वाहने आरूढले शक्तीसहित बसले नीलवर्ण कवच शोभले ते वीर सैनिक माझे ऐरावतावरी आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले दावानल दीप्त शोभले ते अग्नीचे सैन्य कंठी घंटाचे नाद गर्जती ते यमदूत असती निरंतर मांसभक्षण करीती ते सैन्य नैऋत्यांचे चंचल पाश हाती मिरवित ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात ते वीर वरुणांचे कांचन अंकुश सोसजवली ती सेना कुबीराची भली गजमुख परशु मिरवित ती सेना गजाननांची शस्त्रे चामरे शुभ्र मिरवती मृग
खड्गमुखी सेना, चंद्रांची ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जाणावे, सूर्यांचे अश्व गज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ, शंखचक्र गदा हातातील सेना, विष्णूंची निघाली सनत कुमार वाच देव सेना, घेऊनी सारी वधावया मल त्रिपुरारी, निघाला मणिचूर पर्वतावरी, शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखुनी, भयातूर दूत होऊनी आले मला सूर, युद्धापाशी धावूनी सांगती सैन्य वर्णन, तयाला दूत वाच सैन्य आले जी असंख्यात, दाही दिशा व्यापिला अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकात, आला तो मर्तंड भैरव मल्ल वाच, काय वर्णितो तुम्ही सैन्याशी, आम्ही जाणितो शिवासी, वृषभ वाहन असे त्याशी, भस्म गज चर्म परिधान करीत असे अंगी, तया सर्पाची भूषणे असे संपत्ती त्याची जाण, आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतांशी, थनत कुमार वाच दैत्यराज तो उठून उंच शिखरावरी जाऊन, मार्तंड भैरवाचे सैन्य पाहून भयभीत मानसी जाहला, मग विराते पाचुरुणी रथ अश्व देऊनी, बहुत सन्माने करुणी युद्धास तयार करीत असे, सुरा देऊन असुरांशी देता आला, ऐरवतांशी देत असे सुरपाती गजाशी, दैत्य त्या महावीराशी, अमर मल युद्ध उद्धतासी तांबूल दैत्य वैरासी, जय मंगल तो अश्वाशी, नर विध्वंस दैत्य हो बोलाविता झाला, धूम्रवकास सर्प कर्ण उद्धव केशास, सुरासन अश्वी जिव्वास, एक दुर्द दुष्ट असती, जय इंद्र नील मकर दुंडास, खडगवीर खडगदृष्टास, नागरधारी वक्रदंत शुंड हस्तास, बोलविता झाला, या अवधी या दैत्यांशी वस्त्र अलंकार तांबुलेशी पूजता झाला, सुवनेसी मला सूर दैत्यास तो राजा आज्ञा देता झाला, तयाशी त्वरा करा साम्रगांशी, आपणही आरुढला इंद्रताशी, शस्त्र अस्त्र परिपूर्ण मल तेजे असे दीर्घ होते, जैसा दीप विजेता वाढत तैसा दैत्य राज भासत मिरवत असे दुसहपणे, तैसाच मनी दैत्य शोभत असे, गजस्कंदी आरूढ होत असे, शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मलबंधूस, दैत्य सिंहानांदे गरजती तेने, किरीकंदरी दनांती यक्ष किन्नर शिखरे सोडती, त्या पर्वतांची त्या वस्तीचे ठाई तत्पर, ऐकुनी सैन्य घोष भयातुर होऊन या नारी नर गमन करीत झाले तेथून, आता संग्रामाचा रस सांगेन समर्थांचा दास, जय बोलला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्र खंडे, श्री श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती पंचम अध्याय, श्री कुल दैवेत खंडेराव महाराजाय चरणम पर्ण नमस्तु, श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, इथे आपण 6 अध्याय ऐकून चुकला आहोत. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हा अध्याय हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर एक लाईक नक्की करा, माझा आत्मविश्वास वाढवा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नाहीतर आपल्या गावाचं नाव नक्की करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया अजून पुढच्या व्हिडिओसोबत, छोट्याशा माहितीसोबत, छोट्याशा अध्यायासोबत. श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.